नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजची कथा आहे कृष्ण जन्माष्टमीची. येणाऱ्या गोपाळकाला आणि कृष्ण जन्मानिमित्त आज आपण भगवान श्रीकृष्णाबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आयुष्यामध्ये जेव्हाही कधी पृथ्वीवर खूप जास्त पाप वाढेल त्यावेळी मी देवाचे रूप घेऊन या पृथ्वी तलावर येऊन दुष्टांचा संहार करेल, अशी शाश्वती भगवान आपल्याला देतात. कंसाने मथुरा नगरीमध्ये जे पापाचं थैमान घातलं होतं त्यासाठी भगवान विष्णूंनी कृष्णाचा अवतार घेतला. हे सगळं तर आपल्याला माहीतच असेल. पण त्याही पलीकडे जाऊन आपल्याला जर कोणी विचारलं की हा भगवान कृष्ण कोण होता, तर आपल्यातील बरेच जण उत्तर देतील, कृष्ण तो कृष्ण होता माखण चोर, गोपिकांसोबत रासलीला करायचा, नटखट अवखळ असा, आणि एवढाच कृष्ण आपल्याला माहीत आहे, हो ना. आणि हीच तर खरी शोकांतिका आहे आजच्या आपल्या या समाजाची. आज जन्माष्टमी म्हणजे फक्त उपवास धरणे, थरावर थर लावून दहीहंडी फोडणे आणि मग मोठमोठी बक्षिसे मिळवणे इथपर्यंतच मर्यादित आहे. पण धर्मसंस्थापना करणारा आणि श्रीमद भगवद्गीता सांगून माणसाला माणुसकी शिकवणारा भगवान श्रीकृष्ण आज समाजातूनच निघून चाललेला आहे. पण आपल्याला हे माहिती आहे का की भगवान श्रीकृष्णाने गोपगोपींपासून राजापर्यंतच्या लोकांना मार्गदर्शन करून त्यांना त्यांची कर्तव्य समजावली. गोपगोपिकांबरोबर खेळ खेळून त्यांच्यात आत्मगौरव जागृत केला आणि अस्मिता उभी केली, जेणेकरून कंसाच्या अन्यायाला ते सामोरे जाऊ शकतील. नंदाच्या घरी लोण्याची काय कमी होती का? पण गोकुळातला राजा होता नंद. पण तरीही श्रीकृष्ण लोणी का चोरायचे याचा आपण कधी विचार केला आहे का? कारण भगवान श्रीकृष्णांना समाजामध्ये संदेश द्यायचा होता की शरीर निरोगी, स्वस्थ आणि बलवान असावे आणि जीवनावश्यक गोष्टी सर्वांना या मिळाल्याच पाहिजेत. आज आपण म्हणतो मी श्रीकृष्णाचा उपासक आहे, मी धर्म पाळतो. पण धर्म म्हणजे नेमकं काय हे आपल्याला माहिती आहे का? धर्म म्हणजे फक्त हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई हे रिलिजन तर नाही. मग काय? आरती, कीर्तन, प्रसाद, एकादशी, यज्ञ, तीर्थयात्रा, पूजापाठ हे एवढंच म्हणजे धर्म नाही ना. तर धर्म म्हणजे माझे आई वडील, मी ज्या समाजात राहतो तो समाज, राष्ट्र, संस्कृती यांचे जतन करणे, त्यांच्याप्रती जे कर्तव्य आहे ते पार पाडणे म्हणजे खरा धर्म. सरळ शब्दात सांगायचं झालं तर मी कसं राहिलं पाहिजे, मी कसं जगलं पाहिजे, कोणत्या गोष्टी आणि कोणती मूल्य जपल्याने मी आणि माझा समाज सुखशांतीने राहू शकतो हे समजणे म्हणजे खरा धर्म. हे समाजात दृढ करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला. पण आता सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे आजच्या कलियुगात कर्तव्य पार पाडणे, अडचणींचा सामना करणे हे कसं शक्य आहे? तर याचंही उत्तर श्रीकृष्णाने श्रीमद भगवद्गीतेतून आपल्याला सांगितलंय. पण आता आपल्यातील बऱ्याच जणांना हा प्रश्न पडेल की ही गीता म्हणजे नेमका काय प्रकार आहे? ती कोर्टात शपथ घेताना असते ती की मंदिरात पूजेसाठी ठेवलेली असते ती? हो, तीच. आज इतका पवित्र ग्रंथ, पण आपल्याला त्याबद्दल साधी माहितीसुद्धा नाही की हिंदूंचा पवित्र ग्रंथ कोणता आहे, तर श्रीमद भगवद्गीता. संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शन करण्यासाठी भगवंताने गीता सांगितली. पण या मानव समाजात मी स्वतःही आहे हेच आपण विसरून जातो. आपण म्हणतो अजून माझं कुठं वय झालंय गीता वाचण्यासाठी, आणि इथेच आपण चुकतो. कारण जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गीता आपल्याला सांगते. क्षुद्रम हृदय दौर्बल्यम म्हणजे काय? तर जीवनात येणाऱ्या लहान सहान अपयशांनी निराश न होता धैर्याने पुढे जाणे हे गीता आपल्याला सांगते. तसेच सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो म्हणजे काय? तर तू पुढे चल, मी सतत तुझ्यासोबत आहे, असं भगवंत आपल्याला गीतेतून सांगतात. उद्धरेदात्मनात्मानं या श्लोकातून भगवंत आपल्याला सांगतात की कुणा बाबाच्या कृपेने नाही तर आपण आपल्या स्वतःच्या प्रयत्नाने पुढे जात असतो.
न मे भक्त प्रणश्यती, म्हणजेच माझ्या भक्ताचा कधीही विनाश होत नाही. तसेच गीता आपल्याला संदेश देते की केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. काम करीत जा, हाक मारीत जा, मदत नेहमीच तयार आहे. जीवनाचा सत्य सिद्धांत भगवान श्रीकृष्णाने त्यांच्या या अवतार कार्यातून दाखविला. विनाशायच दुष्कृताम, दुष्कर्माचा परिणाम चांगला होणार नाही. बुद्धिमान शक्तिमान असूनही जर चुकीच्या गोष्टींना साथ दिली तर त्याचा परिणाम हा भोगावाच लागणार. वाईट कर्माचे फळ वाईटच होणार, ही समज देऊन भगवान आपल्याला दुष्कर्मांपासून दूर ठेवतात. अशा या आपल्या लाडक्या नटखट कृष्णाला पूर्ण पुरुषोत्तम म्हणतात. कारण जीवनाचे जे 5 मुख्य गोष्टी आहेत किंवा घटक आहेत ते कोणते, तर फिलॉसॉफी, सायकोलॉजी, सोशिओलॉजी, पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्स हे सर्व श्रीकृष्णाने स्वतःच्या जीवनातून आपल्यासमोर मांडलेले आहेत. तर ही आहे माझ्या मनातील जन्माष्टमी. तुम्हाला कशी वाटली हे लाईक कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास आपल्या जवळच्या व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचवा.